आज आपण आलोय अकलूज शहरातील शिवपार्वती टेम्पलला व्हिजिट करायला. तर सुरुवातीपासून सुरुवात करू. गाईज, तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन एका व्लॉग मध्ये. बरगी लाईक कमेंट शेअर करा. हमारे यहाँ ऐसा ही होता है. सकाळ सकाळ उठून सगळं आवरून चाललोय अकलूजला, कारण ह्या गाड्याचा पेपर आहे. त्या गाड्याच्या कॉलेजमध्ये चाललोय आपण. सगळ्यात आधी तिथं गेल्यानंतर ह्याला तिथं ड्रॉप केलं आणि 2-3 तास इथं बसण्यापेक्षा आपण आज आलोय अकलूजमधील शिवपार्वती टेम्पलला व्हिजिट करायला. तर आता आपण आत आलो आहे. आता आरती चालू आहे बहुतेक. आपण तिथं जाऊया. ज्यावेळेस तुम्ही आत प्रवेश करता त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात आधी असं हे बघायला भेटून जाईल. त्यावेळेस आपण या मंदिराच्या परिसरात प्रवेश करतो त्यावेळेस इथे एक सकारात्मक ऊर्जा आणि शांततेचा भास होतो. आता आपण दर्शनाला चाललो आहे. दर्शन करून येऊ. आता आपण दर्शन घेऊन आलो आहे. मंदिर भले जरी छोटं असलं तरी इथलं वातावरण शांत आणि सकारात्मक ऊर्जा देणार आहे. या ठिकाणी तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. दर्शन घेतल्यानंतर ना आपण आपल्याला जेवढं वेळ इथे बसायचंय तेवढं तुम्ही बसू शकता. या ठिकाणी आपण फोटो वगैरे पण काढू शकतो. गार्डन या मंदिराच्या चारी बाजूने असं हिरवगार गार्डन पसरलं आहे. तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता. या बाजूला मंदिर आहे आणि चारी बाजूने गार्डन पसरलेलं आहे. या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला पण गार्डनच आहे. हे एक मंदिर, याच्या पलीकडं 2 मंदिर आहेत आणि पाठीमागच्या बाजूला पण गार्डन आहे. आपण त्या बाजूला पण जाणार आहे. मध्ये फोटो जितकं भारी दिसते ना त्याच्यापेक्षा जास्त भारी रिएलिटीमध्ये दिसतंय. त्यामुळे एक वेळेस या मंदिराला नक्कीच व्हिजिट करा. तुमचा फोटोशूट काय व्हिडिओ वगैरे ते पण होऊन जाईल. ते म्हणतात ना नेचर ब्युटी पण तुम्हाला बघायला भेटून जाईल. मित्रांनो, आता आपण या मंदिराच्या दुसऱ्या बाजूला आलो शकता. पाठीमागच्या बाजूला पण गार्डन आहे. तिकडे थोडं गार्डनचं काम चालू आहे. मंदिराची वास्तुकला म्हणजे मंदिराचे आर्किटेक्चर आणि आजचं वातावरण एकदम परफेक्ट आहे. वातावरण एकदम कडक झालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला जेवढ्या वेळ बसायचं तेवढ्या वेळ बसू शकतो. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. आपण थोड्या वेळ आता आराम करू या ठिकाणी. जोपर्यंत त्याचा पेपर होते तोपर्यंत आपण या ठिकाणी बसू.
आता त्याचा पेपर सुटलाय, आपण त्याला विचारूया काय देऊ लावले पेपर. आता ही पेपरवर न आलाय, त्याला पेपर कसा गेला विचारू. गेला पेपर काय देऊ लावलं पेपर गेला तरी पण एक नंबर. एक नंबर म्हणजे सगळ्याला पास होतीला खरं का?